हॅलो फ्रेंड्स, जर नीट सीईटीचा अभ्यास करत असाल तर ह्युमन ब्लड ग्रुप सिस्टमच्या टॉपिकला मिस करून चालणार नाही. का? कारण की इनहेरिटन्सच्या दोन वेगवेगळ्या कन्सेप्टचे एक्झाम्पल बघायला मिळतात. पहिली कन्सेप्ट म्हणजेच मल्टिपल अलिल्स, ज्याच्यामध्ये एका जीनचे दोन पेक्षा जास्त ऑल्टरनेटिव्ह फॉर्म्स म्हणजे अलिल्स बघायला मिळतात. ह्युमन्स मध्ये 4 प्रकारचे ब्लड ग्रुप बघायला मिळतात: ए, बी, ए बी आणि ओ. आणि या सगळ्या ब्लड ग्रुपला कंट्रोल करणारा एक जीन आहे आय जीन. हा जो जीन आहे ते दोन डॉमिनंट अलिल्स बनवतो, कॅपिटल आय ए आणि कॅपिटल आय बी, आणि एक रेसेसिव्ह अलिल बनवतो, तो म्हणजे स्मॉल आय. आय ए आणि आय बी ला दोन वेगवेगळ्या शुगर बनवता येतात, पण स्मॉल आय ला एकही शुगर बनवता येत नाही. आता आरबीसी वरती ज्या टाईपची शुगर असेल त्यावर ब्लड ग्रुपचा प्रकार ठरतो. जर ए टाईपची शुगर असेल तर ए ब्लड ग्रुप, बी टाईपची शुगर असेल तर बी ब्लड ग्रुप, आणि ए आणि बी दोघंही टाईपचे शुगर असतील तर ए बी ब्लड ग्रुप, आणि शुगर नसेल तर ओ ब्लड ग्रुप, असे हे 4 ब्लड ग्रुप बघायला मिळतात. आता याच्यामध्ये जर विशेष कोणती ब्लड ग्रुप असेल तर तो आहे ए बी नावाचा ब्लड ग्रुप. का? कारण की ए बी मध्ये आरबीसी वरती दोन्ही टाईपचे शुगर बघायला मिळतात. याचा अर्थ दोघंही अलिल्सने इक्वली एक्सप्रेस केलेलं बघायला मिळतंय हायब्रिडमध्ये. आणि जेव्हा दोघंही अलील हायब्रिडमध्ये इक्वली एक्सप्रेस होतात तेव्हा त्याला म्हटलं गेलेलं आहे कोडॉमिनन्स असं. होय, ह्युमन ब्लड ग्रुप जे आहे ते कोडॉमिनन्सचं देखील एक्झाम्पल बघायला मिळतं. आता कोणते ब्लड ग्रुप कोणाला डोनेट करू शकतात आणि कोणते ब्लड ग्रुप कोणाकडून रिसीव्ह करू शकतात त्याचा एक मोठा तक्ता जो आहे तो हा. यावर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की कोणते ब्लड ग्रुप कसं डोनेशन आणि रेसिपियंट बघायला मिळतात. आता अशाच व्हिडिओसाठी बायोनेक्स अकॅडमीचं इंस्टाग्राम पेज जे आहे त्याला फॉलो करून ठेवा. आणि ह्या कन्सेप्टला डिटेलमध्ये शिकायचं आहे तर बायोनेक्स अकॅडमीचं युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जाऊन नक्की बघा. आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारून जातो. ब्लड ग्रुप जर फक्त 4 प्रकारचे आहे, ए बी, ए बी आणि ओ, त्यांच्यापुढे हा प्लस आणि मायनस हा काय गोंधळ आहे बरं? ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंट करून सांगा नक्की काय गोंधळ बघायला मिळतो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.